वेळेला आपण बघतोय पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. गोलंदाज अप्रतिम सुरेख कामगिरी करताना राहुल पाटील आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मात्र सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. इथे मात्र प्रफुल्लच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर एक धाव फलकावर बघायला मिळते. निहिर पाटील मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. त्याच्या आधी आपण बघितला तर भावेश पाटीलने बॅक टू बॅक 2 अर्धशतक झळकावले आहेत. आरोही 11 या वेळेला निहिरच्या बॅट मधून 1 बाउन्स चेंडू ओव्हर द रोप 4 धावांसाठी. हा येतोय टीपीएल चौकार. कौस्तुभ पाटील जर कुठे असतील तर मंचावर संपर्क साधायचा आहे. कौस्तुभ पाटील या स्पर्धेकरिता फुल टॉस चे जे चेंडू आहेत ते 20 स्पोर्ट्स अनिकेत राऊत यांच्याकडून आलेले आहेत. आणि या वेळेला मात्र निहिरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना निहिर पाटील इज ऑन फायर होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर चेंडू क्रमांक आपण बघितलं तर राहुल पाटीलचे 4 चेंडू झालेले आहेत आणि 9 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राहुल. राईट आर्म ओव्हर द विकेट राहुल पाटील. या वेळेला निहिर पाटील बॅक टू बॅक तिसरा चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि तब्बल 13 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. श्रेयस 11 श्रेयस 21 साठी मात्र ही लढत खूप कठीण आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. वेळेला आपण बघतो अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. 6 चेंडूंच्या समाप्ती अखेर पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. तेरा धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. श्रेयस 21 कडून सागर येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट करतोय सागर. या वेळेला प्रफुल्ल गावड पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दर्शन जयस्वाल पंच आहेत. नो स्ट्राइक एंडला तर स्ट्राइक एंडला आपल्याला बघायला मिळतात स्क्वेअर लेग पंच म्हणून संदीप गावड. मनीष जुन्नरकर ज्यांनी ही मंडपाची व्यवस्था इथे खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे तर ते कुठे असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे. मनीष जुन्नरकर. या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु माघारी धाडलं जाते निहिरला. प्रफुल्ल गावड हा विचार करत असतील की मी सिंगल काढून निहिरला आणतोय. निहिरने 1-2 चौकार षटकार मारावे प्रत्येक षटकामागे. ही रणनीती योग्य रणनीती आहे. याआधी भावेशने स्ट्राइक 4 चेंडूंसाठी आपल्याकडे ठेवली. शेवटच्या षटकात 4 षटकार आले. म्हणजे कुठेतरी आरोही 11 चांगल्या विचारात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 पाय जमिनीवर टेकून मात्र चांगले फटके खेळतोय निहिर परंतु इथे चुकलेला आहे. धावसंख्येचा विचार केला आपण तर स्थिरावलेला आहे. 15 या धावसंख्येवर आपल्याला धावसंख्या बघायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल.
या वेळेला नहीरच्या बॅट मधून चेंडू मिड विकेट सीमारेषा पार, हा येतोय अजून एक चौकार. 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या दोन संघांदरम्यान बघायला मिळते. आरसी बॉयज वर्सेस आरोही 11. या दोन संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळते. राहुल पाटील एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण बघतोय राहुलला. पर्पल कॅप ज्याच्या डोक्यावर आहे, कारण की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक बळी मिळवण्याचा पराक्रम मात्र राहुल पाटीलने केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण बघतोय 19 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय सागर. निहीर पाटील साठी चेंडू असेल. फुल टॉस चेंडू होता, या चेंडूला थारा नाही, परंतु इथे मात्र डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव निघून जातोय. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दिसतोय. चेंडूला गॅप मध्ये ढकललं. आउटफील्ड एकदम फास्ट आहे तर कदाचित धावा सुद्धा मिळू शकतात, परंतु इथे प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न आहे. अवळेला मात्र यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. अप्रतिम, जबरदस्त. सनरायझर हैदराबाद 7 षटकांचा खेळ झालाय आणि 64 धावा बिनबाद 64 आहेत. परत डोकेदुखी थोडीशी वाढलेली आहे रोहित शर्मा अँड कंपनीची. आज करो या मरो ही लढत वानखेडे स्टेडियम वर सुरू आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 20 धावा 2 षटकांचा खेळ होतोय. एकच शूज काढला असता तरी चाललं असता, म्हणजे वेळ वाचला असता असं. कारण आयपीएल मध्ये तर आपण किती तरी खेळाडूंना बघतोय, एकात पिवळा असतो एकात निळा असतो. निहीर पाटील धावसंख्या आपण बघितलं तर 20 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ होतोय. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल राहुल पाटील, पर्पल कॅप होल्डर. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चेंडूला फेकलं जात आहे तोपर्यंत 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 22 रन्स. 22 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. क्वालिफाय होण्याची संधी दोन्ही संघांसाठी आहे. थोडीशी राहुल पाटील आणि कंपनी यांच्यासाठी मात्र टार्गेट थोडंसं कठीण असू शकतंय, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो.
इथे मात्र जबरदस्त प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण मात्र थोडस गचाळ बघायला मिळालं. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 26 रन्स ऑन द बोर्ड. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते निहीर पाटील या खेळाडूकडून. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वर. वेळेला आपण बघतो वन हँडेड फटका. चेंडू सीमारेषा पार, TPL षटकार. 6 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड. जोपर्यंत सलामीची जोडी मैदानात आहे तोपर्यंत ऑरेंज कॅप ही जीत गावडच्या डोक्यावर राहील. कारण जोपर्यंत भावेश मैदानात येत नाही तोपर्यंत ऑरेंज कॅपला धोका नाही. या वेळेला आपण बघतोय जीत गावड सांगत असेल की हीच जोडी 5 षटकं खेळली पाहिजेत. राहुल पाटील 9 गडी बाद करून पर्पल कॅप आपल्या डोक्यावर आहे. या सामन्यामध्ये अजूनपर्यंत गडी मिळालेला नाही. अजून या षटकातील चेंडू शिल्लक आहेत. दोन चेंडू मध्ये एखाद विकेट मिळतोय का हे बघणं महत्वाचं असेल. या वेळेला मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता निहीर पाटीलने. उजव्या इष्टीच्या बाहेर येऊन लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न दिसला, परंतु चतुर आणि चाणाक्ष गोलंदाज म्हणून राहुल पाटीलला ओळखलं जाते. तो सहजासहजी तुम्हाला मारू देणार नाही. वेळेला शेवटच्या चेंडूवर गडी बाद झाला असता निहीर पाटील हा खेळाडू बाद झाला असता, परंतु इथे मात्र बघूया आणि विकेट सोडून दिले. भावेश मैदानात जाईल. भावेश उभा सुद्धा राहिला होता. परत खाली बसायची वेळ आलेली आहे. हे राहुल पाटीलचं डोकं आहे. इथे प्रफुल्ल गावड बाद झाले असते तर 10-15 धावा एक्स्ट्रा झाल्या असते अजून. कारण प्रफुल्ल गावड हे काम करतात की सिंगल काढून स्ट्राइक रोटेट करण्याचं काम करतात. $34 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. 3 षटकांच्या समाप्तीखेर. माफ करा 36 धावा. दोन हे बॅटर आहेत. हे 5 षटकांपर्यंत मैदानात राहिले तर आदरणीय तुषारजी पामाळे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. आता त्यांच्या डोक्यात सुद्धा प्रश्न असतील. धावा काढायच्या, मोठे पटके खेळायचा प्रयत्न केला तर बाद होऊ. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्क वर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय तन्मय पाटील. 50 नंबरची जर्सी आहे. 36 12च्या सरासरीने संघ पुढे जातोय, परंतु इथून 2 षटकं जर चांगली हाताळली श्रेष्ठ 21 ने तर मात्र टार्गेट येऊन विजय संपादन केला तर क्वालिफाय होऊ शकतात. परंतु इथून जर 2 षटकांमध्ये 30-35 धावा आल्या तर मात्र थोडीशी डोकेदुखी वाढू शकते. बघूया तन्मय काय करतोय. वेळेला हिट विकेट की बघा खेळाडू किती हुशार असतात बघा. राहुल पाटीलने बाद केला नाही तर प्रफुल्ल गावड स्वतः बाद होऊन आले. डोकं तुम्हालाच नाही तर आम्हाला सुद्धा आहे हे दाखवतात फक्त खेळाडू. आणि भावेशला मैदानात पाठवले. आता जर भावेश बाद झाला तर
तर मग डोकेदुखी जास्त वाढेल. मॅन इन फॉर्म मिस्टर भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. काय म्हणतील योगेश तरे साहेब की 2 सामन्यामध्ये अर्धशतक लागलेले आहेत. ऑरेंज कॅप आली होती भावेशकडे. ऑरेंज कॅप आली होती भावेश यांच्याकडे, पण काही क्षणासाठी आली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या इनिंग मध्ये जीत हे खेळून गेले आणि तीच ऑरेंज कॅप स्वतःकडे पुन्हा एकदा खेचून घेतली जीत यांनी. तर मला असं वाटतं की परत आता त्यांना एक चान्स मिळालेला आहे की जी गेलेली परत ऑरेंज कॅप आहे ती पुन्हा त्यांच्या डोक्यावरती आणू शकतात त्यांच्या खेळीने चांगला खेळ करून. तर पाहूया मनोजी पुढे त्याचा कसा खेळ करतात. चौपडीला मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. तन्मय आता 2 सेट फलंदाज आहेत. भावेश जरी आता आला असला तरी मात्र या स्पर्धेत आजच्या दिवसामध्ये छाप पडले. तर एका बाजूने निहीर चांगल्या फलंदाजी करतोय. आतापर्यंत निहीरच्या नावावर आहेत 15 चेंडू 33. धावपळीला पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार. निहीरच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. या दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते आणि 2 धावा परिपूर्ण केले जातात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 39 रन्स. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. तन्मय गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला मात्र निहीरच्या बॅट मधून 1 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. (43 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला माफ करा 43 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तर निहीर पाटील 39 धावांवर खेळतोय. या वेळेला सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 चांगले बॅटर आहेत. धावांचा पाऊस पडतोय या गरबीमध्ये. जबरदस्त मात्र कॉम्पिटिशन सुरू आहे. टेंबुडे प्रीमियर लीग स्टेजचा शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. यानंतर मात्र 4 संघ क्वालिफाय होतील आणि पहिला क्वालिफाय सामना आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघितलं तर मात्र डाऊन द लेग मारा. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. तर क्वालिफाय सामना आपल्याला बघायला मिळेल. यानंतर विजेता संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. तर हरलेल्या संघाला पुन्हा एकदा क्वालिफाय सामना खेळावा लागेल. अप्रतिम थोडस गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर 22चा इशारा येतोय पंचांकडून. 1 धाव मात्र मिळते अवांतरच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 51. 51 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघितलं तर 4 षटकांचा खेळ होतोय आणि 51 धावा धावफलकावर बघायला मिळतात. निहीर पाटील 46 धावांवर खेळतोय तर भावेश पाटील 1 चेंडू मध्ये 1 धाव. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. मनीष शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील हे बघणं महत्वाचं असेल. 46 धावांवर खेळतोय निहीर. माफ करा 45 धावांवर. 5वं अर्धशतक लागेल का? नक्कीच लागलं पाहिजे.
पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला मात्र निहिरच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याची तयारी होती, परंतु इथे मात्र चेंडू निर्धाव निघून जातोय. नक्कीच स्ट्राईक त्याच्याकडे आहे, 5 चेंडू अजून आहेत. नक्कीच अर्धशतक लागायला पाहिजे, परंतु क्रिकेट आहे, कधी कधी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. नॉन स्ट्राईकला आला, भावेशने 1-2 मोठे फटके खेळले. आता गरज होती का? अर्धशतक होणार होतं, परंतु 2 डॉट बॉल खेळल्यानंतर मात्र भावेशला पर्याय नव्हता. भावेश स्ट्राईकला गेलाय, नॉन स्ट्राईक एंडला आला तो म्हणजेच राकेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि इथे मात्र निहिर पाटील 45 धावा करून बाद होतोय. मनोजी, काही वेळेला असं होतं की आपण चांगली धावसंख्या उभारतो आणि एक 2-4 रनासाठी आपलं अर्धशतक किंवा शतकची खेळी ही बाकी राहते. अशा वेळेला जर एखादा चेंडू डॉट आला तर दुसऱ्या चेंडूवर कदाचित डबल सिंगल खेळणं, सिंगल डबलचा खेळणं हे अनिवार्य असतं, कारण आपल्या बॅटवर जर चेंडू येत नाही तर अशा वेळेला जर ती खेळी खेळली तर आपण त्या दिशेने पुढे जाऊ शकतो. मी बघतोय निहिरला 3-4 वर्ष झाली क्रिकेट याचा गेम सुधारलाय बघतोय मी, परंतु सिंगल डबल फार कमी धावा असतात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज इथे भावेश, हा चेल खूप महत्वाचा असेल. राकेशने मना केलाय, राकेशने थांबवलंय, 1 धाव घेतली. कुठेतरी मात्र निहिरला बाद केलंय. 1 धाव येते पुढच्या चेंडूवर, म्हणजे 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आले. आता राकेश स्ट्राईकला आहे, राकेशला काहीतरी करावं लागेल, नाहीतर हे शेवटचं षटक आहे आणि हे षटक खूप निर्णायक आहे. गोलंदाज अवळेला बघूया चेल होतोय का, परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1च धाव घेईल भावेश. दरम्यान आपण बॉलरचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण हे जे 4 चेंडू त्यांनी फेकलेले आहेत तर ते खूपच चांगले चेंडू आहेत. आणि 4 चेंडू कोणाला फेकले तर 2 निहिरला जो 45 धावांवर खेळायचा, 1 भावेशला ज्याने या दिवसामध्ये 2 अर्धशतक लावलेत आणि 1 राकेशला. म्हणजे तिन्ही बॅटर चांगले होते आणि या चांगल्या बॅटर विरुद्ध गोलंदाजी चांगली होते, म्हणजे गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. बरोबर आहे. अवघडेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. संदीप गावड सर आम्हाला दर्शवतात खराब बॉल. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. या वेळेला भावेशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. 6 धावा येतात आणि या षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 60 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वर आपल्याला बघायला मिळतोय. मनीष 6 चेंडूचा हा शेवटचं षटक होतं. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर डॉट बॉल आलाय, दुसरा चेंडू डॉट, तिसरा 1, चौथा 1, 5वा वाईट आणि षटकार. आणि या वेळेला मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळेल का, परंतु नाही. इथे मात्र 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. 5 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 61 धावा. विजयासाठी 62 धावांचं लक्ष असेल आणि या 62 धावा किती चेंडू मध्ये करायच्या आहेत श्रेष्ठ 21 संघाला. हे टार्गेट आपल्यापर्यंत एक छोट्याशा विश्रांतीनंतर पोहोचेल. धन्यवाद. पंचांसाठी पाणी घेऊन जायचंय. श्लोक थोडं पाणी जास्त घे.
बघा राहुल 11 साठी टार्गेट आलाय की 12 बॉल मध्ये तुम्हाला हा सामना जिंकायचा आहे, पण 12 बॉल मध्ये जर सामना बरोबर मध्ये आला तर 13व्या चेंडूवर तुम्हाला 63 धावा करायच्या आहेत. म्हणजे टार्गेट आहे तुम्हाला 62, तर 13व्या चेंडूवर तुम्हाला 1 धाव नाही तर तिथे 2 धावा करायच्या आहेत. म्हणजे 13 चेंडू मध्ये 63 किंवा प्लस त्याच्या झाल्या तर तुम्ही क्वालिफाय होतील, नाहीतर मग 12 बॉल मध्ये 62 आल्या तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय होतात. माफ करा, 12 मध्ये जिंकायचंच आहे. 12 मध्ये 62 आल्या तर क्वालिफाय होतात, परंतु 13 मध्ये 62 नाही, 13 मध्ये तुम्हाला 63 करायचेच आहेत. म्हणजे थोडेसे चान्सेस दुसर आहेत इथे श्रेष्ठ 21 चे. आता आरओई साठी टार्गेट आहे. जर तुम्हाला टॉप 2 मध्ये राहायचं असेल तर तुमच्यासाठी सुद्धा टार्गेट येईल. तर आरओई 11 एक सूचना लक्षात ठेवा, जर श्रेष्ठ 21 च्या 42 धावा झाल्या तर आरसी बॉयज टॉप 2 मध्ये जातोय, आणि जर 41 च्या तुम्ही खाली ठेवलं म्हणजे 42 च्या खाली ठेवले त्यांना तर तुम्ही टॉप 2 मध्ये जातील. चलता है अभी क्या करने का. पहिले साबोला 6 झाले तर चालू बसला काय ना उठवा चल वाजवाला माणूस तो तिकडे ना बसला इकडे बसला वाजवाला हे चला तो वाजव चल आता नाही जा तो कॅन्सर कर ना मग निघू लागेल भाऊजी त्याला जागा दे तिकडे उभे राहिला याला ऑपरेटरला गाडी वाजवायला उभं राहिला पण त्या जागा द्या काय उठवला उभे राहा इकडे जाऊ ना. तर नक्कीच आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा सज्ज झालेले आहेत. तर सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. तर 2 बॅटर राहुल अँड तन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मोठे पटके खेळावे लागतील. 7 ते 8 षटकार मारायचे आहेत 12 चेंडू मध्ये. पहिल्या चेंडूवर पहिला इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. तर स्पष्ट केलेत 12 चेंडू मध्ये विजय मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. पहिल्या चेंडूवर अटॅकिंग प्रहार आपल्याला बघायला मिळाला राहुल पाटील यांच्याकडून, परंतु निहिरने सुद्धा मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे दोन्ही संघांसाठी करो या मोरो आहे, खास करून राहुल अँड कंपनी. पंडित चाय स्पेशल चहा आलेला आहे. मागच्या वेळी तुळसा म्हणून आला होता, यंदा पंडित चहाला मात्र पसंती दिली. शिवनेरी सुद्धा चांगली चव आहे. चौकार येतोय दुसऱ्या चेंडूवर, पण काय चौकार आहे, चौकार मारून काही होणार नाही. षटकाराची गरज आहे. राहुल पाटील प्रयत्न तर खूप छान करतायत. थँक्यू. तर एक सामन्यामध्ये
पाटील साहेब राहुल पाटीलने जी सलामीची जोडी पाठवली होती भाग्येश आणि एक अजून, तिथे कुठेतरी तो निर्णय चुकलाय. तेव्हा जर राहुल पाटील स्वतः गेले असते, तो सामना जर आपल्या बाजूने झुकवला असता तर कदाचित आज क्वालिफाय झाले असते. परंतु क्रिकेट आहे, अजून संधी आहे. अजून 12 चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं ठरेल. या वेळेला आपण बघतोय सुरेख फटका बघायला मिळतोय इनफिल्डच्या वरून. दोन्ही संघांकडून मात्र प्रयत्न होताना दिसत आहेत. ते मात्र आपण बघतोय 2 धावा. राहुल पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत आरसी बॉयजच्या अशा पल्लवीत आहेत की आम्ही टॉप 2 मध्ये जाणार, कारण इनफॉर्म फलंदाज आहे राहुल पाटील. मनीष जुन्नरकर किंवा त्यांचे प्रतिनिधी इथे जर असतील तर त्यांनी कृपया मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. मनीष जुन्नरकर. या वेळेला पुन्हा एकदा राहुल पाटील इनटू द गॅप. 4 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार, चौकार. इथे मात्र कोणत्या संघाला संधी येते टॉप 2 मध्ये जाण्याची, ही टॉप 2 साठी धडपड आहे. अशी चौकार अडवण्याचा प्रयत्न याआधी कधी दिसला नाही. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 12 धावा. गोलंदाज 8 चेंडू मध्ये अजून 50 धावांची गरज आहे. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तन्मयला माघारी धाडलंय. इथे डायरेक्ट फेकी आणि इथे मात्र परत, म्हणजे दोघेच खेळतात इथे. आता अक्षयच्या हातामध्ये चेंडू आला नाहीतर 4 धावा लिहिल्या असत्या परत. ते मात्र कुठेतरी 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 12 धावा. शेवटचा चेंडू आहे. प्रफुल्ल गावड गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघतोय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता 6 चेंडू मध्ये 50 धावा, ह्या तर थोड्या मुश्किल वाटतात. 6-50 म्हणजे थोडस अवघड आहे, आवाक्याच्या बाहेर आहे. आता लक्ष नजरा असतील त्या म्हणजेच राहुल साठी दुवा करत असतील ते आरसी बॉयजचे खेळाडू, की राहुल आणि तन्मयने आक्रमक पवित्र धारण केला पाहिजे, 42 क्रॉस केले पाहिजेत. कारण टॉप 2 मध्ये राहण्याचा फायदा खूप मोठा असतो. कारण पहिला सामना जिंकले तर डायरेक्ट फायनलला, हरले तर दुसरा क्वालिफाय खेळतील. परंतु एलिमिनेटेड हरले तर मात्र 1 वर्षाची वाट बघावी लागेल. ही गणित खूप कठीण आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा तन्मय. विजयासाठी आपण बघितलं तर 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये 50 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. बुधवारे ज्ञानेश्वर, माफ करा, सुखदेव बुधवारे. या वेळेला जबरदस्त प्रहार. जेवढी खुशी श्रेयस 21च्या खेळाडूंना झाली नाही तेवढी खुशी तर आरसी बॉयजचे समर्थक करतात. आरसी बॉयज जल्लोष करते सध्या. आरसी बॉयज धावसंख्या आपण बघतोय 4 ने पुढे सरसावली जाते. 16 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. ही तेंबोडी प्रीमियर लीग अशी एक लीग आहे की इथे भारतीय संस्कृतीचे सर्व पदार्थ खायला मिळतात. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम फटका बघायला मिळाला. राकेश पाटील पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल परंतु मिसफील्ड आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार.
बॅक टू बॅक 2 चौकार येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 20 धावा. मनोजी आरसी बॉईजच्या त्या तिथे तर जल्लोष चालू आहे, पण आपल्याच स्टेजवर आरसी बॉईजचे एक खास खेळाडू बसले, त्यांचा जल्लोष जास्त आहे. आणि बक्षीस सुद्धा लावलंय पंकज पाटील यांनी की 25 धावा जर तन्मयने केल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे त्यांच्याकडून. राहुल साठी सुद्धा आहे. आणि सामना जिंकवला तर म्हणजे 42 क्रॉस केले तर 1000 रुपये आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय सुखदेव. फुलटॉस चेंडू होता, एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण केलं पाहिजे. तुम्हाला टॉप 2 मध्ये राहायचं असेल तर मिस फील्ड तुम्हाला सोडून द्यावे लागतील, तुटून पडावं लागेल चेंडूवर, कारण ही अस्तित्वाची लढाई आहे. टेंबुडे प्रीमियर लीग खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं नाव आहे या लीगचं. ही चर्चा असते आगरी समाजामध्ये या लीगची. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट सुखदेव. अव्वळला राहुलच्या बॅट मधून काय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. फटका चांगला होता, चेतन कडून अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 22 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल सुखदेव बुधवारे. या वेळेला काय अप्रतिम फटका, तंत्रशुद्ध फटक्याची निवड. हेलिकॉप्टर उडालं आणि ते मैदानाच्या बाहेर गेलं. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 26 धावा. म्हणून जे आपण पाहिलं की कीपर जे आहेत ते कंटिन्युअस बॉलरला दाखवत सांगतायत की बॉल या दिशेने फेका, पण कुठल्याही दिशेने जरी हा चेंडू त्याने टाकला तरी तो चौकाराच्या दिशेने धाडायचं काम हे तन्मय यांनी केलेलं आहे. नक्कीच कीपरच्या दृष्टीने मात्र गोलंदाजी सुद्धा केली होती, परंतु इथे आपण बघितलं तर मात्र फटका चांगला होता. एक संधी देऊया डीजेला. जरा घाई करा. विनय किनी साहेब, तुम्ही टॉप 4 मध्ये आहात, जल्लोष चालू राहू द्या. नक्की नक्की, हो हो. चहा आवडला का सगळ्यांना? शुभम लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा, पाटलांचा बैल गाडा गाडा त्या खटात गेला गेला. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या खटात गेला गेला. पाटलांचा बैल गाडा गाडा त्या खटात गेला गेला.
28 धावा धावफलकावर राकेश पाटील. डाऊन द लेग 12 व्हाईट बॉलचा इशारा. खराब चेंडूचे संकेत येतात. अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते. 29 रन्स ऑन द बोर्ड. क्वालिफाय पहिला सामना कोणत्या दोन संघांदरम्यान खेळला जाईल अजूनपर्यंत स्पष्ट नाही. गोलंदाज यावेळेला राहुल पाटील. अप्रतिम चेंडू आपल्याला बघायला मिळाला. एकदा मात्र परिपूर्ण केली जाते. एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 30 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज. अव्वळेला मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते. 32 रन्स ऑन द बोर्ड. 32 धावा धावफलकावर. तर 31 धावा. डॉट चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. पण एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतंय. तिसरं षटक सुरू आहे. आरोही 11 क्वालिफाय खेळते की एलिमिनेटर. इथे मात्र यांच्या क्वालिफाय आणि एलिमिनेटरच्या मध्ये राहुल पाटील उभा आहे आणि 4 धावा येतात. इथे चेंडू इथे आलाय समालोचन कक्षात आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 35. 35 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. विजयासाठी जर आपण बघितलं तर 14 चेंडू आणि 27 धावा. पुन्हा एकदा मात्र राहुल पाटील. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मध्ये राहुल आहे. तोपर्यंत काही होणार नाही. इथे मात्र धावसंख्या आपण बघितली तर 39 धावा. ज्या कोणाला चहा प्यायचा असेल त्याने या मंडपामध्ये यायचंय. समालोचन कक्षासमोर यायचं आहे. तेरा चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचं लक्ष आहे. 13 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा मात्र राहुल पाटील. जोरदार प्रहार स्वतः राहुल पाटील निघालेत. पंचांचं बोट वर होण्याची वाट सुद्धा बघितली नाही. हा डिसिप्लिन आहे या खेळाडूकडे. ही खेळाडू वृत्ती आहे आणि या खेळाडू वृत्तीमुळे मात्र हा खेळाडू प्रसिद्ध आहे. विकेट इथे आपल्याला बघायला मिळतोय. जाऊया एक डीजेला संधी देऊया. हर्षल सुद्धा वाट बघतोय कधीपासून. थँक्यू. धावसंख्या 39 धावा. विजयासाठी आपण बघितलं तर 12 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे. चहा कोणी आणला असेल तर थांबायचं आहे. या सामन्यानंतर जरा 2 पंचांसाठी चहाची व्यवस्था करायची आहे. तर फक्त 2 षटकं थांबा आपण आणि बिल सुद्धा पेड करून जा. 12 चेंडू 23 धावा. 39 धावा धावफलकावर.
अवनी सुपर किंग वर्सेस कोण हा प्रश्न येत्या 6 ते 8 चेंडू मध्ये समजेल. अवनी सुपर किंग वर्सेस आरसी बॉयज अशीच लढत जवळजवळ स्पष्ट झालेली आहे. 2 धावा दूर आहे फक्त. श्रेयस 21 च्या अजून 2 धावा झाल्या तर अवनी सुपर किंग वर्सेस आरसी बॉयज पहिला क्वालिफाय सामना टेंबोडे प्रीमियर लीग 2023 चा. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झेलबाद होतोय. अजून सांगू शकत नाही. या 10 चेंडू मध्ये जर 2 धावा दिल्या नाहीत तर मात्र अवनी सुपर किंग वर्सेस आरोही 11 खेळू शकते पहिला क्वालिफाय सामना. परंतु 2 धावा जर झाल्या तर मात्र आरसी बॉयज पुन्हा एकदा मात्र गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज या वेळेला आपण बघतोय 1 धाव मात्र पूर्ण झालेली आहे. इथे धावा झालेत त्या म्हणजेच 41. अजून 1 धाव आली तर मात्र क्वालिफाय पहिले 2 संघ कोण असतील हे मात्र गणित सुटेल. इथे अवनी सुपर किंग वर्सेस आरसी बॉयज असं असेल. जर 1 धाव दिली नाही तर मग आरोही 11. या वेळेला आपण बघतोय नाणेफेकीला बोलवण्यासाठी कॉल करू का आणि इथे मात्र पहिली ही 1 धाव अजूनपर्यंत येत नाही. कुठेतरी श्वास रोखून ठेवलाय. जीत गावड याच्या विरुद्ध कोण खेळेल. आतापर्यंत 165 धावा झालेत आणि एकच गडी बाद. सनराइज हैदराबाद 15.3 षटकांचा खेळ होतोय. बॉटमला आहेत मुंबई विरुद्ध सगळेच खेळतात. या वेळेला आपण बघतोय इथे अवनी सुपर किंग वर्सेस आरसी बॉयज पहिला क्वालिफाय सामना आणि दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला अवनी सुपर किंग आणि आरसी बॉयजचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या लगेच. विजयासाठी धावा हव्यात 19. 7 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू निर्धाव निघून जातोय. 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे विजयासाठी. आता मात्र एलिमिनेटर सामना खेळावा लागेल. विहांग 11 वर्सेस आरोही 11. करो या मरो लढत असेल. दोन्ही संघांना विजय मिळवावा लागेल. जो संघ विजयी होईल तो क्वालिफाय दुसरा सामना खेळेल. तो संघ कोणाविरुद्ध खेळेल तर आरसी बॉयज आणि अवनी सुपर किंग मध्ये हरलेल्या संघाविरुद्ध. सहा चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 2 संघांदरम्यान नाणेफेक होते. मी सामना संपल्यानंतर दोन्ही पंचांना विनंती करेन सर आपण बाहेर यायचंय लगेच चहा घेण्यासाठी.
सामना 3-3 षटकांचा असेल. क्वालिफाय पहिला सामना हे लक्षात ठेवायचं आहे, आम्हाला सूचित केलं गेलं इथे. पंकज पाटील अँड माफ करा उज्ज्वल अँड जीत आपण लक्षात ठेवायचं आहे. सामना 3-3 षटकांचा असेल. दोन्ही धावांसाठी 3-3 षटकं असतील. पॉवर प्ले नसेल. 3 षटकांना पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर राकेश पाटील. यावेळेला आपण बघतोय मोठा प्रहार, परंतु भावेश चेंडूच्या खाली जेल सुटतोय. तुझ्याकडे आहे. आदरणीय भक्तिभूषण पाटील मॅडम यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते नाणेफेक करायचे आहे. दोन मिनिटं योगेश सर, 1 मिनिट फक्त. षटक झाली की आपण कॅमेरा वाढू इथे. राकेश कंटिन्यू करायचं आहे. 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू 17 धावांची गरज. राकेश पाटील गोलंदाजी मार्कवर. या वडीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र चेंडू निघून जातोय. 1 धाव मिळते. 3 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना वेळेला मात्र निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. 2 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळाला. सुरेख चेंडू बघायला मिळाला. चेंडू निर्धाव निघून जातोय. 1 चेंडू आणि 16 धावा. उज्ज्वल आणि जीत लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. एकाच एंडने खेळायचं आहे. क्वालिफाय, एलिमिनेटर, क्वालिफाय आणि फायनल हे 4ही सामने आता एकाच एंडने खेळवण्यात येतील. याची सर्व ज्या एंडने आता राकेश गोलंदाजी करतोय त्याच एंडने गोलंदाजाला गोलंदाजी करायची आहे. यावेळेला आपण बघतो इथे मात्र सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच आरोही 11 ने. तर मी कॅमेरामॅनला विनंती करेन की आपण इथे टॉस होते. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित भक्तिभूषण पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत.